हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? होप सो सगळे चांगले असाल. तर मी सुप्रिया, तुमचं माझ्या न्यू ब्लॉगवरती खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, आत्ता संध्याकाळचे वाजलेले आहेत 6 आणि आता माझं जेवण बनवण्याचा टाईम झालेला आहे. तर आजचा ब्लॉग ना थोडासा वेगळा आहे, कारण मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये जेवण मी काय बनवणार आहे आज संध्याकाळी तर मी तुम्हाला ते शेअर करणार आहे. कारण इथे आम्ही सकाळ संध्याकाळ काय खातो हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर कसं होतं ना, बऱ्याच लोकांना वाटतं की बाहेरच्या कंट्रीमध्ये गेल्यावर आपलं इंडियन ग्रोसरी वगैरे भेटत नाही, म्हणजे भेटतात पण काही गोष्टी भेटतच नाहीत. मग इंडियन लोकांना प्रॉब्लेम येतो. पण आजकाल कसं झालं आहे, इंडियन ग्रोसरी मिळते त्यामुळे इझिली आपण घरी बनवू शकतो. एक चांगलीच गोष्ट आहे. त्याचबरोबर कसं होतं ना, इथले जे फ्रेंच लोक आहेत त्यांचं आणि आपलं इंडियन फूड खूप डिफरंट आहे. यांचं जेवण आपलं जेवण याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. कारण आपण कसं आपल्या जेवणामध्ये भाजी चपाती भात आमटी वगैरे असल्या गोष्टी खातो, भाकरी खातो. पण हे लोक असलं काहीच खात नाहीत. यांच्या जेवणामध्ये कसं ना, ब्रेड असतो, त्याचबरोबर सलाड सूप मीठ या असल्या गोष्टी असतात. हे तळलेलं वगैरे लोक असलं काही खात नाहीत, ऑइल जास्त खात नाहीत. त्यामुळे लोक असं कसे जास्त करून ओव्हनमध्ये मायक्रोवेव्हमध्येच बनवून खातात. आणि ब्रेड तर काय रेडीमेडच असतात. त्यामुळे हे लोकांचं इथल्या फूड झालं. आपलं जरा वेगळं असतं. त्यामुळे कसं होतं, ह्या गोष्टी फक्त घरीच बनवायला लागतात, तेव्हाच भेटतात. नाही तर बाहेर रेस्टॉरंटमध्ये गेल्यावरती तर खूप जास्त कॉस्टली असतं. ते कधीतरी ठीक आहे पण दररोज परवडत नाही. तर म्हटलं तुम्हालाही आजच्या ब्लॉगमध्ये हे दाखवावं की मी आज जेवण काय बनवणार आहे. होप सो तुम्हाला हा ब्लॉग बघायला आवडेल. तर चला आपण आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया. त्याआधी मी तुम्हाला दाखवते की संध्याकाळी 6 वाजता इथलं वातावरण कसं आहे ते. तर आता आपण बाहेर जाऊयात गॅलरीमध्ये, तुम्हाला मी दाखवते 6 वाजता इथे कसं वाटतं ते. तर तुम्हाला दिसत असेल बघा, अजूनही ऊन आहे. तर इथे कसं आता दिवस मोठा होत चाललेला आहे त्यामुळे ऊन बराच वेळ असतं आणि सकाळचं पण लवकर उजेडतं. आता कसं 8:35ला दिवस म्हणजे पूर्णपणे मावळतो, तेव्हा अंधार पडतो एकदमच. आणि हे ऊन असंच असतं, 7-7:30पर्यंत ऊन असतं. पण कसं होतं, इथे लोक टायमिंगनुसारच जेवतात. संध्याकाळ किंवा दिवस याच्यानुसार नाहीच जेवत. एकदा 7-7:30 वाजल्या की त्यांच्या टायमिंगनुसारच ते जेवून मोकळे होतात आणि झोपतात सुद्धा उजेड असतानाच. तर आमचंही कसं आहे ना, जसं सवय लागलेली आहे 7:30 7-7:30 8 वाजेपर्यंत जेवायची, मी पण त्याच्यानुसारच बनवते. याचं काहीच फरक पडत नाही की दिवस कधी जातो किंवा उजेडतं कधी वगैरे, असं काहीच नाही आहे. तर मी तुम्हाला आत्ता दाखवलं बाहेरचं 6 वाजता वातावरण कसं आहे ते. ऊनच आहे. आणि आम्ही जेव्हा जेवायला बसतो 7:30-8 वाजता तेव्हा पण ऊनच असतं. जरा विचित्र वाटतं जेवताना, पण आता सवय झाली आहे त्यामुळे काही वाटत नाही. कारण हे 5-6 महिने चांगले असतात, नंतरचे जे 5-6 महिने असतात ना ते खूप बेकार असतात. कारण 5लाच अंधार पडतो, त्यानंतर तर मग वाईटच असतं. आत्ताचे दिवस छान आहेत पण टायमिंगनुसारच आपलं जे जेवणाचं जे आहे त्याच्यानुसारच सगळे इथे लोक जेवतात. तर चला आपण बघूया आज संध्याकाळी काय बनवायचं मी तुम्हाला सांगते. तर मी तुम्हाला दाखवते बघा. तर मला आजच्या जेवणामध्ये मटर पुलाव बनवायचा आहे. तर मी इथे सगळं ते रेडी करून घेतलेलं आहे. टोमॅटो आहे, मिरची आहे, कांदा कट करून ठेवलेला आहे, तमालपत्र आहे, तांदूळ, वाटाणे आणि इथे खडे मसाले बारीक करून घेतलेले आहेत. त्याचबरोबर मी कारल्याची भाजी बनवणार आहे, त्यामुळे कारलं कट करून ठेवलेलं आहे असं बारीक. आणि तांदळाची भाकरी बनवणार आहे. तर मी पहिल्यांदा भात फोडणीला टाकते आणि नंतर कारलं बनवायला घेते. त्याच्या आधी मी तुम्हाला दाखवते की मी जेवण कशावर बनवते. तर हे बघा, इंडक्शन आहे, याच्यावरतीच बनवते. तर इथे कसं जास्त करून इलेक्ट्रिकच वापरतात. गॅस वगैरे कमी असतात, म्हणजे क्वचित बघायला भेटतात, पण नॉर्मली लोक हेच वापरतात. आणि अजून एक म्हणजे तुम्हाला वरती दिसत असेल, ज्याला आपण किचन चिमणी म्हणतो, म्हणजे एक्झॉस्ट हुड किंवा रेंज हुडसुद्धा ह्याला म्हणतात, की जेणेकरून खाली स्वयंपाक करायला लागलो तरी वरती तेलकट वगैरे जे जेवण बनवतानाची जी वाफ आहे ते बाहेर निघून जाते. त्यामुळे खूप मदत होते. नाहीतर वरती असं ना फंगस वगैरे तयार होतं ते तेलकटपणामुळे वगैरे. त्यामुळे हे चांगलं आहे खरं. तर इथे यालासुद्धा लाईट असते, तर मी जास्त करून जेवण बनवताना याचीच लाईट लावते. तुम्हाला दाखवते बघा. तर हे बघा, एवढी इंडक्शनपुरती लाईट सफिशियंट आहे मला, त्यामुळे मेन लाईटसुद्धा कधी कधी लावायची गरज नसते. तर हे छान आहे बघा. तर चला मी दाखवलं तुम्हाला आता. आणि याचं कसं होतं ना, की याला क्लीन खूप करायला लागतं, नाहीतर हे असे तुम्हाला दिसत असते हे डाग असे पडत जातात. त्यामुळे वेळच्या वेळेवर ह्याला क्लीन करावं लागतं. कुकर ना मी इंडियातून घेऊन आलेले आहे. इथे मोस्ट ऑफ असे कुकर भेटत नाहीत. त्यामुळे कोणी जरी तुमच्यापैकी जर लक्झेंबर्गला येणार असेल किंवा युरोपला येणार असेल तर असे कुकर घेऊन या. 2 लिटरचा हा कुकर आहे बघा. तर चला आता आपण सुरू करूयात.
तमालपत्र टाकते पहिल्यांदा आणि कांदा भाजून घेते. आता कुकरमध्ये पुलाव ठेवलेला आहे शिजायला आणि याच्यामध्ये मी थोडंसं तूप टाकणार आहे आणि कोथिंबीर टाकायची राहिलेली आहे. एवढंसं तूप टाकणार आहे, जास्त नाही. आणि कोथिंबीर. तर मी असं बारीक कारलं कट करून घेतलेलं आहे बघा, तुम्हाला दिसत असेल एकदम बारीक असं. तर जेवढं बारीक कट करता येतील तेवढं चांगलंच आहे, कारण हे फ्राय करायला लागतं. बिना पाण्याचं हे कारलं शिजवलं जातं. कडू रस ना पूर्ण आटून जातो आणि त्याच्यामुळे कारलं सुद्धा कडू होत नाही. तुम्ही पण अशी रेसिपी एकदा ट्राय करून बघा, नक्की चांगलं होईल. आणि तुम्ही काय नवीन ट्राय करता, म्हणजे नवीन पद्धतीने कोणतं कारलं बनवता, मला ती रेसिपी नक्की सांगू शकता. कारलं आणखी शिजलं जातं. ते चांगलं मिक्स केले. आता याला मी थोडंसं झाकून ठेवते, 1-2 ते 3 मिनिट. तर खूप छान असं कारलं झालेलं आहे, मस्त लागतंय असं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा एकदा. बिना पाण्याचं आहे, फक्त वाफेवरती शिजवलेलं आहे. तुम्हाला दाखवलंच मी आता रेसिपी, बघू शकता तुम्ही. तर माझं आता कारलं पण बनवून झालेलं आहे आणि पुलाव पण तयार झालेला आहे. आता फक्त भाकरी बनवायची राहिलेली आहे आणि आज मी तांदळाची भाकरी बनवणार आहे. इथे इंडियन स्टोअरमध्ये ना अशी रेडीमेडच पीठ मिळतं. 1 किलोचे 2 किलोचे पॅकेट असतात. मी कधी कधी असे अल्टिमेटली ना कधी चपाती बनवते, तर कधी ज्वारीची भाकरी बनवते, तांदळाची भाकरी, नाचणीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी, असे ऑप्शन मी ठेवलेले असतात. तर एकच खाऊन कंटाळा येतो. इथे बाहेर पण जास्त काही असं मिळत नाही, त्यामुळे जे काही बनवलं ते घरी बनवूनच खायला लागतं. त्यामुळे चेंजेस असले ना की बरं असतं. तर हे बघा, हे आहे तांदळाचं पीठ, जे की 1.5 किलो आहे. 5.5 युरोला 1.5 किलो पीठ मिळतं. हे अन्नमचं आहे, अन्नम कंपनीचं. तर याच्या साधारणपणे ना एक 15 ते 20 भाकरी होतात त्याच्या, छोट्या बनवल्या तर. आणि पीठ कसायला गरम पाण्याचं वापरायला लागतं, त्यामुळे नाही तर मग ती वळणी येत नाही, भाकरी अशी मोडते. त्यामुळे जास्त करून हे मी असे भाकरीचं पीठ आणलं ना रेडीमेड वगैरे की याला गरम पाणीच वापरते. तर हे बघा, हे असं पीठ आहे. आणि हे आहे आणि हे रागीचं जे म्हणजे नाचणीचं आहे ते. तर हे ना 1 किलोचं पॅकेट आहे, जे एक 3.5-4 युरोला 1 किलोचं पीठ मिळतं. तर यालासुद्धा मी ना वेगळ्या पद्धतीने जर बनवते, म्हणजे गरम पाणी वापरत नाही याला. तर ह्याला मी पाण्यामध्ये शिजवून घेते चांगलं वाफेवरती आणि नंतर मग ह्याचं भाकरी म्हणजे एकदम आपण चपातीचं पीठ कसं मळतो तसं एकदम पूर्ण मळून घेते आणि नंतर त्याचे छोटे असे गोळे करून भाकरी करते. तर ह्याचंसुद्धा भाकरी खूप छान लागते. लाल कलरच्या भाकरी होतात, तुम्हाला माहीतच असेल. तर हे असं आहे बघा पीठ. हे पण अन्नम कंपनीचं आहे. असे वेगवेगळ्या प्रकारची अशी पीठं मिळतात इथे. तर हे बघा, हे असं जाडसर पीठ असतं, त्यामुळे वळणी येत नाही. आणि जुनंच असणार आहे, कधी येतं काय माहीत नाही आहे. जुनं पीठ असलं की वळणी येत नाही, त्यामुळे गरम पाणीच करावं लागतं. तर मी एवढं पीठ घेतलेलं आहे बघा, एक 3 ते 4 भाकरी होतात छोट्या. आणि आता याच्यासाठी मी गरम पाणी करायला ठेवते. मी ते आता गरम पाणी घेतलेलं आहे, ते थोडं घेते आता मळायला.
पातळ भाकरी झालेली आहे. खूप छान भाकरी होते अशी गरम पाण्यामुळे. इथे ना आता भाकरीसुद्धा झालेली आहे. एक 4 भाकरी झालेल्या आहेत आणि इकडे कारलं पण झालेलं आहे, मगाशी आपण बनवलंच. त्याचबरोबर इथे पुलाव पण झालेला आहे तयार, चांगला झालेला आहे. मला वाटलं खिचडी होऊ नये म्हणजे झालं. तर फायनली सगळं जेवण तयार झालेलं आहे. तर आम्ही हेच खातो दररोज आणि सकाळ संध्याकाळ. कधी कधी मी वरण भात बनवते, जर जास्त भूक नसेल तर वरण भात बनवते, कधीतरी भाकरी चपाती वगैरे असं होऊन जातं. ते चेंजेस आपल्या भूक लागण्यावरती असतात ते. तर हे बघा अजून सुद्धा ऊनच आहे आणि किती वाजले ते बघा, हे बघा 7:45 वाजले तर संध्याकाळच्या आणि अजूनही ऊन दिसतंय. मग अशी म्हणलं होतं ना 8:30 पर्यंत उजेडत असतो. आणि बघा माझे मिस्टर यायला लागले आहेत आता ऑफिसमधून. मिस्टर पण आलेले आहेत ऑफिसमधून. आता ते फ्रेश झाल्यानंतर आम्ही जेवायला बसतो. तर तुमच्यासोबत मी पहिल्यांदाच रेसिपीचा ब्लॉग शेअर केलेला आहे. शॉर्ट ब्लॉगमध्ये शेअर केलेला आहे पण ते म्युझिकवरती, पण आज पहिल्यांदाच लॉंग ब्लॉग बनवलेला आहे. तर कसा वाटला हा आपला व्हिडिओ आजचा रेसिपी वगैरे, तर प्लीज मला कमेंट करून सांगा. आणि आता सगळ्यांनी जेवायला या. तर चला भेटू अशाच एका छान अशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.